नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण आरीवर्क क्लासमध्ये बघा परत 2 ते 3 प्रकारच्या ज्या आपल्या डिझाईन आहे त्या घेणार आहे बुट्ट्यांमध्ये। तर आपली ही जी आहे ना ही आपली कालचीच डिझाईन आहे आणि आता आपण बघू शकता आपण प्रत्येक मण्यांजवळ शुगर बीट्सचा मणी टाकत आहोत। आपण हे 2 मणी सोबतही टाकले असते ना तर जमलं असतं, पण आपण थोडंसं न्यू डिझाईन करून राहिलो तर त्यामुळे आपण जो आपला 4 नंबरचा मणी आहे त्याला आपण छोटा शुगर बीट्सचा मणी टाकू शकतो। हे ऑप्शनल आहे बघा, तुम्ही शुगर बीट्सचा मणी नाही जरी टाकला ना तरी सुद्धा ही डिझाईन खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्ही तशी पण ही डिझाईन करू शकता। आणि आता ही जी डिझाईन आहे याच्यामध्ये बघा मोती प्लस शुगर बीट्सचा मणी सोबत टाकलेला आहे। तर तुम्ही ती डिझाईन या पद्धतीने पण करू शकता आणि मोती आणि शुगर बीट्सचा मणी सोबतही टाकू शकता। नाहीतर मग आपण फक्त 4 नंबरचा मणी जरी टाकला आणि शुगर बीट्सचा मणी नाही जरी टाकला तरी पण ती डिझाईन छान दिसते। आणि या मोत्यांच्या डिझाईनमध्ये आपण नुसती मोत्यांची लाईन जरी केली, तिला शुगर बीट्सचा मणी जरी नाही टाकला तरी पण सुंदर दिसते। तर आपण दोन्ही डिझाईन बघा आपल्या मनानुसार म्हणजे मनाने पण करू शकतो आणि डिझाईन दोन्ही पण खूप सुंदर दिसत आहेत। आता आपण काय करणार आहे, ही डिझाईन झाली ना की आपण एक गहू मण्यांची डिझाईन घेऊया। म्हणजे काय होतं, व्हिडिओ पण खूप असा लेंदी होत नाही, लांब होत नाही आणि तुम्हाला 2-2, 3-3च डिझाईन मी रोज दाखवणार आहे, म्हणजे त्या तुमच्या चटकन लक्षातही बसतात बघा। आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही डाऊट आला तर मला कमेंटमध्ये कळवा, कारण कसं आहे माहिती आहे का, तुमच्या कमेंटमध्ये जर समजा प्रश्न असतील ना तर त्याला मी उत्तर देण्याचा मनापासून प्रयत्न करेल। आणि आता ही पण डिझाईन आपली बघा कंप्लीट होत आलेली आहे। हे बघा ती डिझाईन पूर्ण तयार झाली ना शुगर बीट्स लावून की अशा पद्धतीने दिसते। म्हणजे आपण जर सोबत लावलं तर ती डिझाईन वेगळी दिसते आणि थोडं वेगळं लावलं की डिझाईन वेगळीच दिसून राहिली। त्यामुळे आपण दोन्ही डिझाईन कंप्लीट कशा म्हणजे आपल्या आवडीनुसार करू शकतो। आता ही जी डिझाईन आपण करत आहे ना याच्यामध्ये आपण एक कलरचा मोती टाकलेला आहे आणि साईडला आपण व्हाईट मोती टाकत आहोत। आणि ही जी तुम्ही अलीकडची गहू मण्यांची डिझाईन बघता ना याच्यामध्ये बघा आपण एक 5 नंबरचा मणी टाकलेला आहे, साईडने आपण शुगर बीट्सचे मणी टाकलेले आणि काय करायचं, डिझाईन आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आपण पहिले ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे आपला जो आकार आहे ना तो व्यवस्थित येतो। नाहीतर मग आपण डिझाईन जर ड्रॉ नाही केली ना तर तो आकार हुकून आता याच्यामध्ये बघा आपण काय केलेलं आहे, एक मणी पहिले मोठा मध्यात टाकलेला आहे, तो त्यालाही आपण मी तुम्हाला एंडची नॉट अशी शिकवलेली आहे। तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन आपले व्हिडिओ बघू शकता, त्यात आपण बुट्ट्यांच्या डिझाईनमध्ये शिकवलं होतं तुम्हाला। जर तुम्हाला हे समजलं नाही तर पहिले मण्यातनं धागा काढायचा, धागा काढल्यानंतर एक टाका मारून घ्यायचा आणि जो धागा येतो ना तो मण्याच्या पूर्ण असा गोल आकार करून खाली ओढून घ्यायचा, म्हणजे आपल्याला जी एंडची नॉट आहे ना ती टाकायची गरज पडत नाही। आणि बघा आता डिझाईन खूप सुंदर दिसते। याला तुम्ही 4 मणी दोऱ्यामध्ये टाकून घ्यायची आणि जी टिकली आहे ना ती दोऱ्यामध्ये नाही टाकायची। जर टिकली आपण दोऱ्यामध्ये टाकली ना धागा खाली टाकते, आता ही बरोबर टिकली दोऱ्यामध्ये टाकलेली आहे अशी नाही टाकायची। ही टिकली तुम्ही कपड्यावर ठेवायची आणि टिकलीला एक बारीक छिद्र असतं त्यातून सुया टाकायचं, खालचा धागा वर ओढून घ्यायचा टिकलीतून आणि मग परत आपला जो छोटा शुगर बीट्सचा मणी आहे त्यालाच धागा गोल राऊंड करून आपण एक गाठ मारून घ्यायची। तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत चला। हे बघा आपण पहिल्या वेळेस घेतलेला आहे, काढून घेतलेली आहे आणि टिकली बघा खाली ठेवलेली आहे। आता टिकली आपण खाली ठेवली ना कारण आपण मण्यामध्ये टिकली टाकली की ती दोऱ्याला वर येईल, तर त्यामुळे टिकली आपण खाली टाकायची, टिकलीतून सुई टाकायची, धागा खालून वर काढायचा आणि त्या धाग्याला परत आपण जो छोटा शुगर बीट्सचा मणी आहे त्याला अडकवून द्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे हे पण जे फूल आहे ना मोठं आहे आणि खूप सुंदर दिसतं बघा। आपण पेनाने मार्किंग करून घ्यायची, पेन किंवा पेन्सिलचा वापर करून घ्यायचा, कारण काय होतं हे आपण आता क्लासमध्ये शिकवत आहे त्यामुळे आपण एवढं म्हणजे
कापडवर करत आहे आपण हे रिंगवर. पण ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर करतो ना, तर त्यावेळेस बघा प्रॉब्लेम असा येतो की डिझाईन जर आपली चुकली तर आपल्याला परत जर आपण डिझाईन उसवली आणि परत जर केली ना, तर ते कपड्याला बघा बारीक छिद्र पडतात आणि कपड्याची फिनिशिंग पण आउट होऊन जाते. तर त्यामुळे तुम्ही डिझाईन बघा, नंतर मग आम्ही पेन्सिलने ड्रॉ करून घेतली आणि बरोबर डिझाईनवरूनच आपण काम केलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आहे ना व्यवस्थित बघत चला, स्किप न करता. कारण काय असतात, ज्या बारीक बारीक गोष्टी असतात ना आरीवर्कमध्ये, ह्या बघा एवढ्या म्हणजे डीपमध्ये म्हणा किंवा व्यवस्थित असं म्हणत नाही मी, कोणी दाखवत नाही, सगळंच त्याच्या त्याच्या पद्धतीने व्हिडिओ छान टाकतात बघा आरीवर्कचे, असं काही नाही. पण काय आहे, आपले कसे क्लासमधलेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, जे की आपण ऑफलाईन शिकवतो ना तेच मी ऑनलाईन शिकवते. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा, कारण ऑफलाईनवाले आपल्याला विचारू शकतात एक वेळेस नाही 4 वेळेस, पण ऑनलाईनवाल्यांचं असं राहतं की त्यांना यूट्यूबवरचं एवढं समजत नाही. जर तुम्हाला हीच जर अडचण आली तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, म्हणजे माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा मोबाईल नंबरही आहे, व्हॉट्सअप नंबर तोच आहे आणि तुम्ही मला कमेंटद्वारे पण कळवू शकता. कारण काय आहे, मी तर मनापासून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही व्हिडिओ पण तेवढेच मनापासून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा टिकली बघा खाली ठेवलेली आहे आणि जो छोटा फर्स्ट नंबरचा मणी आहे त्याच्यामध्ये धागा अडकवून खालून धागा ओढून घ्यायचा, म्हणजे धागा आहे ना आपला टाईट बसतो. आणि हे फूल बघा खूप सुंदर दिसत आहे, त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. आता आपलं इथे हे फूल तयार झालेलं आहे आणि हे फूल तुम्ही टिकली वर्क आहे आणि तुम्ही नेकला किंवा ब्लाऊजला अधूनमधून ही डिझाईन टाकू शकता, खूप सुंदर दिसत आहे. आता आपण जी पुढची डिझाईन घेणार आहे ना ती पण आपली गहू मण्यांची आहे. तर ही डिझाईन तुम्हाला समजली असेलच. या पण म्हणजे ह्या दुसऱ्या रिंगवरचं डिझाईन आहे. ही पण डिझाईन तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण. तर तुम्हाला पण काही अजून नवीन डिझाईन वगैरे शिकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्कीच त्या शिकवण्याचा प्रयत्न करेल. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून आपण थोड्याशा वेगळ्या डिझाईन बघणारच आहोत. आता तुम्ही ही डिझाईन बघा गहू मण्यांची आहे. 5 नंबरचा मणी टाकला आणि साईडला आपण शुगर बीट्स मण्यांची गोल राऊंड करून घेतलेला आहे. आता आपण याला आहे ना 4 गहू मण्यांचा वापर केलेला आहे. पण आता याला काय करायचं, गहू मणी प्लस आपण शुगर बीट्सचा मणी सोबतच टाकायचा, म्हणजे काय होतं एकसारखी दिसते ती लाईन. तुम्हाला मी एकसारखी म्हणजे डिझाईन जी आहे ती पण दाखवलेली आहे आणि शुगर बीट्सचा मणी नंतर लावून डिझाईन कशी वेगळी तयार होते ती पण दाखवलेली आहे. तर या डिझाईनमध्ये तुम्ही हे बघा गहू मणी प्लस शुगर बीट्स मणी असे आपण 4 मणी आणि 4 शुगर बीट्सचे मणी आपल्याला लागणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. हे बघा गहू मणी आणि शुगर बीट्सचा मणी सोबतच टाकलेला आहे
आणि यालासुद्धा आपण जो शुगर बीट्सचा मणी आहे ना त्यालाच आपण राऊंडमध्ये धागा बघा म्हणजे एंडची नॉट मारायची गरज राहत नाही. तो धागा जर आपण असा शुगर बीट्सच्या मण्यातून गोल राऊंड करून टाकला आणि खाली ओढला की डिझाईन फिट्ट बसते आणि सारखा कटरनी धागा खालून कापायची गरज नाही. लगेच तो धागा आपण पुढच्या डिझाईनकडे घेऊ शकतो. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित डिझाईन म्हणजे ड्रॉ करून घ्यायच्या पेन्सिलनी आणि मगच त्याच्यावर काम करायचं. कारण काय होतं डिझाईन जर क्रॉस झाली ना तर तिला लूक येत नाही आणि वेगळंच काहीतरी म्हणजे असं क्रॉसमध्ये डिझाईन दिसते. त्यासाठी तुम्ही डिझाईनला म्हणजे पहिले पेन्सिलने ड्रॉ वगैरे करून घ्यायचं आणि मग डिझाईन काढायची. आता ही डिझाईन पण आपली कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता डिझाईन जर आपली डिझाईन झाल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. ही डिझाईन तुम्ही गळ्याला म्हणजे समजा असं अर्धवट आपल्याला करायचं आहे तर आपण छान याची बॉर्डर करू शकतो गळ्याला गहू मण्यांच्या डिझाईनची. आणि ही पण डिझाईन खूप सुंदर म्हणजे ट्रेंडिंगमध्ये चालते बघा. तर व्हिडिओ आवडला तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. धन्यवाद.